नमस्कार मित्रांनो, समजतंय ना? समजलंच पाहिजे. आपण आहोत टी कोड 1122 चॅनल. वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आपण बघत आहोत AWS ची सीरीज, तेही मराठीमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं EC2 म्हणजे काय, 20 ही कशी यूज केली जाते. त्यामध्ये आपण बघितलेलं आहे युजेस कसे बनवले आपण, त्यानंतर आपण रोल्स कसे बनवले, या सगळ्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्यात. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आजच जाऊन पहा, त्यानंतर याला फॉलो करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सिंपल सर्व्हिस घेणार आहे, जे की खूप इझी टू सर्व्हिस आहे. तिला म्हणतात S3. आता S3 म्हणजे काय? तर S3 म्हणजे सिंपल स्टोरेज सर्व्हिस. आता त्याला S3 असं का म्हणतात? तर मित्रांनो इथे बघा, S सिंपल स्टोरेज सर्व्हिस असे 3 S मिळून S3 झालेलं आहे. त्यामुळे आपण शॉर्ट फॉर्म मध्ये तिला S3 असं नाव देतो. आता ती काय असते किंवा तिला कसं यूज करतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. त्या अगोदर इथे तुम्हाला दिसतंय 11.9S असं मी लिहिलेलं आहे. आता 11.9S याचा अर्थ काय आहे? आणि खाली एक नंबर दिसतोय तुम्हाला 99.9 11 नाईन्स आहेत. ठीक आहे. तर आता 99.11 नाईन्स असं आलेलं आहे, म्हणून 11 नाईन्स आहेत, म्हणून इथला 11 आणि 9S असं म्हटलेलं जातो. आता हे का म्हणतात हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर आपण सिंपल स्टोरेज सर्व्हिसचे जे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत ते पाहून घेऊया. तर आता त्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत मित्रांनो? हायली अवेलेबल आहे. हायली अवेलेबल आहे. ठीक आहे. त्यानंतर सिक्युअर आहे. त्यानंतर कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. त्यानंतर स्केलेबल आहे आणि परफॉर्मन्स. आता हे काय आहे ते वन बाय वन आपण बघूयात. त्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली हा 11S काय आहे हे समजून जाईल. ठीक आहे. तर आता सिंपल स्टोरेज सर्व्हिस. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. आपण एक खूप छानसं एक्झाम्पल घेऊया. आपल्याकडे फोन आहे, राईट? आपण फोन यूज करतो. आता फोन यूज केल्यानंतर आपण त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मूव्हीज, फाईल्स, फोटोज स्टोअर करतो, राईट? आता काही दिवसानंतर जेव्हा तुम्ही सातत्याने ते वापरता, तेव्हा आपला फोन काय होतो, आउट ऑफ मेमरी किंवा आउट ऑफ स्टोरेज असं आपल्याला दाखवतं आणि आपण त्याच्यामध्ये काहीही स्टोअर करू शकत नाही, राईट? त्यासाठी आपण काय करतो, आपण सिम्पली दुकानात जातो. दुकानातून आपण एक पेन ड्राईव्ह घेतो किंवा आपण हार्ड डिस्क घेतो. हार्ड डिस्क घेऊन आल्यानंतर आपल्या फोन मधला जेवढा काही डाटा आहे, तो सगळा डाटा आपण काय करतो, त्या पेन ड्राईव्ह मध्ये, त्या हार्ड डिस्क मध्ये तो स्टोअर करतो आणि त्यानंतर परत आपला फोन आहे तसं यूज करायला आपण घेतो, राईट? आता हे झालं आपल्या फोनसाठी, आपल्यासाठी झालं. आता यामध्ये ऑर्गनायझेशन लेवलने जाऊया. आता ऑर्गनायझेशन आहे. ऑर्गनायझेशन मध्ये खूप प्रमाणात डाटा असतो, राईट? खूप मोठ्या प्रमाणात डाटा असतो. आता त्या डाटामध्ये सगळं इन्क्लुडेड असतं. जसं डेटा मोठे मोठे प्रोडक्शन बेस लेवलचे डम्प्स असतात किंवा कुठल्या एक्सेल शीट्स असतात, रिपोर्ट्स असतात, SVC, CVC सगळ्या फाईल्स असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचा हा डाटा असतो आणि ऑर्गनायझेशन मध्ये खूप ह्यूज मोठ्या प्रमाणात डाटा असतो. तर आता इन बॅक थोडे वर्ष अगोदर काय व्हायचं, की हा स्टोरेजचा खूप प्रॉब्लेम यायचा, की हा सगळा डाटा स्टोअर कसा करायचा आणि त्याचे डम्प्स कसे आपण ठेवायचे. बिकॉज एखादी सपोज वेबसाईट आहे, फ्लिपकार्ट नावाची वेबसाईट आहे, तर त्याचे सगळे युजर्स डिटेल्स वगैरे खूप मोठ्या प्रमाणात आहे. बिकॉज खूप वर्ल्ड वाईड ही वेबसाईट वापरतात. त्याच्यामुळे खूप सारे युजर्स, त्याची इन्फॉर्मेशन, सगळा खूप मोठा डाटा आहे, राईट? तर आता हा डाटा डे बाय डे किंवा ह्याचे डम्प्स कसे ठेवणार किंवा हा स्टोरेजचा प्रॉब्लेम बेसिकली येत होता. तर मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही कुठलीही नवीन टेक्नॉलॉजी शिकताय, तर अशा प्रकारे शिकायची. पहिल्यांदा व्हाय का यूज करतो ही टेक्नॉलॉजी हे बघायचं. त्यानंतर व्हॉट म्हणजे काय आहे ही टेक्नॉलॉजी आणि त्यानंतर हाऊ कशी यूज केली जाते ही टेक्नॉलॉजी असं बघायचं. तर आपण यामधला व्हाय तर बघितला. आता सिंपल कशासाठी यूज करता आपण बघितलं, व्हाय यूज करतात. कारण की आपल्याला स्टोरेजचा प्रॉब्लेम येत होता. तर Amazonनी काय केलं, ह्या सगळा प्रॉब्लेम बघितला आणि Amazonनी सेकंड सर्व्हिस ही इंट्रोड्यूस केली, म्हणजेच ती म्हणजे S3. म्हणजे सेकंड सर्व्हिस ही Amazonची आहे. म्हणजे याचा अर्थ बघू शकता तुम्ही की किती मोठ्या प्रमाणात हे जास्त नीड होती याची.
तर जास्त नीड होत असल्यामुळे Amazonने ही सेकंड सर्व्हिस इंट्रोड्यूस केली, जी की S3 आहे. आता S3 म्हणजे काय? खूप इझी सर्व्हिस आहे. आता आपण व्हॉट बघूया. तर S3 म्हणजे काय? तर Amazon वेब सर्व्हिसेसनी काय केलं? हा सगळा प्रॉब्लेम बघितला आणि त्यांनी एक सर्व्हिस लॉन्च केली. त्याला नाव दिलं S3. तर ही कशी आहे किंवा कशा प्रकारे यूज होती हे आपण पाहूया. कसं असतं मित्रांनो, की आता ऑर्गनायझेशनमध्ये खूप मोठे-मोठे डम्प्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे फाइल्स आहेत. तर S3 काय करतं? खूप इझी सर्व्हिस आहे. ते आपल्याला काय करतं? स्टोरेज प्रदान करतं. स्टोरेज आपण कुठल्याही प्रकाराचा डाटा हा एका बकेटमध्ये स्टोअर करू शकतो. आता बकेट काय आहे? ऑब्जेक्ट काय आहे? हे सगळ्या टर्मिनॉलॉजी तुम्हाला व्हिडिओमध्ये चालता-चालता समजून जातील. जसं मी तुम्हाला वन बाय वन सांगत जाईल. तर आता बकेट म्हणजे काय? तर एक आपण फोल्डर क्रिएट करतो आणि त्यामध्ये सगळा आपण एक बकेट क्रिएट करतो आणि त्यामध्ये आपला सगळा डाटा, आपला जो काही डाटा आहे, फाईल आहे, फोल्डर आहे, तो सगळा स्टोअर करतो. तर त्यालाच बकेट असं म्हणतात आणि जो डाटा आपण स्टोअर केलाय त्या बकेटमध्ये त्याला ऑब्जेक्ट असं म्हणतात. जसं आता एखादी फाईल आहे, तर ती ऑब्जेक्ट आहे. एखादा फोल्डर आहे, ती ऑब्जेक्ट आहे. म्हणजे आता आपण त्याला स्पेसिफिक असं नाही करू शकत, असं नाही म्हणू शकत, की ही एक्सेल शीटची फाईल आहे, ही फाईल आहे, हा फोल्डर आहे. त्यामुळे कसं होतं, खूप मोठ्या प्रमाणात डाटा असल्यामुळे या सगळ्या नॉमेनकल्चरमध्ये आपण फसून जातो. सो आपण त्याला काय म्हणतो, एक सिंपल नाव दिलं, ऑब्जेक्ट. कुठल्याही प्रकाराचा डाटा म्हणजे ऑब्जेक्ट. ठीक आहे? तर बकेटमध्ये ऑब्जेक्ट आपण टाकतो. तर आता त्याच्यामध्ये काय होतं, की व्हॉट आपण बघतोय, राइट? तर आता ही सिंपल सर्व्हिस आहे. बकेटमध्ये आपण सगळ्या प्रकारचा डाटा स्टोअर करतो. आता या सगळ्या प्रकारचा डाटा म्हणजे त्यामध्ये कुठलंही रिस्ट्रिक्शन नाहीये, की तुम्ही व्हिडिओ स्टोअर करा, तुम्ही फाईलच स्टोअर करा, तुम्ही एक्सेल शीटच स्टोअर करू शकता. असं कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन हे S3 प्रोव्हाइड नाही करत. कुठल्याही प्रकाराचा डाटा तुम्ही स्टोअर करू शकता. म्हणजे तुमची ती मूव्ही असेल, तुमचा तो फोटो असेल, तुमचा तो एक्सेल शीट असेल, रिपोर्ट शीट असेल, काहीही असेल, तरी तुम्ही S3 मध्ये ते स्टोअर करू शकता. तर हे एक बेनिफिट आपल्याला भेटतं. त्यानंतर S3 जे आहे ते हायली अवेलेबल आहे. हायली अवेलेबल म्हणजे काय? तर आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे एक रिजन असतं. रिजन स्पेसिफिक आपण सर्व्हिस बघत होतो, राइट? तर आता रिजन असतं. रिजनमध्ये 3 अवेलेबिलिटी झोन ह्यांनी बनवलेले आहेत Amazonने. तर आता अवेलेबिलिटी झोन म्हणजे काय? तर 3 डाटा सेंटर ह्यांनी बनवलेले आहेत. जवळ-जवळच्या सिटीजमध्ये. जसं मुंबई सिटीमध्ये आहे, अजून हैदराबाद अशा अशा सिटीजमध्ये हे अवेलेबिलिटी झोन बनवलेले आहेत, राइट? तर आता आपण जो बकेट क्रिएट करतो किंवा आपण एखादा डाटा स्टोअर करतो, तर बाय डिफॉल्ट Amazon काय करतं त्याचा रेप्लिका बनवून ठेवतो. रेप्लिका म्हणजे काय? तर सेम टू सेम कॉपी एका दुसऱ्या अवेलेबिलिटी झोनमध्ये, एका दुसऱ्या डेटा सेंटरमध्ये तो तशाच तसं स्टोअर करून ठेवतो. जेणेकरून काय होतं, की सपोज मुंबईमध्ये मी जर बकेट क्रिएट केली आणि तिथं माझा डाटा स्टोअर केलाय आणि उद्या जाऊन मुंबई हे डेटा सेंटर उडालं सपोज किंवा काही भूकंप वगैरे झाला किंवा ते डेटा सेंटर उडालं, क्रॅश झालं, तर हा डाटा तुम्हाला रिट्रीव्ह होणार आहे. कुठून? कारण की ते कॉपी करून ठेवलेलं आहे दुसऱ्या अवेलेबिलिटी झोनमध्ये. म्हणून त्याला म्हणतात हायली अवेलेबल. हायली अवेलेबल. आता याच्यामध्ये मित्रांनो, हे असं असल्यामुळे काय होतं, की 99.119% हे एखादी फाईल खूप रेअर केसमध्ये डिलीट किंवा रिमूव्ह होऊ शकते. म्हणजे एकदम रेअर केसमध्ये तुम्ही अझ्युम करू शकता, की एकदम रेअर केसमध्ये म्हणजे कधी नाही होत असं, बट एकदम रेअर केसमध्ये तुमचा जो डाटा आहे त्याच्यामधली एखादी छोटीशी फाईल ही डिलीट होऊ शकते. म्हणून याला म्हटलेलं आहे हायली अवेलेबल आणि 99.119% तुम्हाला डाटा रिट्रीव्ह होतो. 11.9 याचा अर्थ कळला? की कुठलीही फाईल किंवा फोल्डर तुमचा ज्या डाटामधला कुठलीही फाईल किंवा फोल्डर हा एकदम खूप कमी प्रमाणात म्हणजे एकदम खूप पर्सेंटेजनी डिलीट होऊ शकते. ठीक आहे? तर आता हे सगळं कळालं आपल्याला. सिक्युअर. सिक्युअर आहे, खूप सिक्युअर आहे. बिकॉज हे कुठेही लीक नाही होत, कुठेही पब्लिक नाही होत. जर आपण त्याच्या परमिशन्स डिनाईड केल्या तर कुठेही आपलं हे नाही होत. म्हणून S3 ही खूप सिक्युअर मानली जाते. आणि त्यानंतर आपण जसं हायली अवेलेबलचं बघितलं, की वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये झोन्समध्ये आपला डाटा हा सेव्ह असतो. त्यामुळे हे खूप सिक्युअर आहे.
त्यानंतर कॉस्ट इफेक्टिव्ह. आता कॉस्ट इफेक्टिव्ह कसं झालं, तर हा S3चे काही क्लासेस आहेत मित्रांनो. क्लासेस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस Amazonने प्रोव्हाइड केले. आता त्या क्लासेसमध्ये कसं आहे, की एखादा क्लास असा आहे, की सपोज तुम्ही जर स्टँडर्ड क्लास निवडला, तर त्या स्टँडर्ड क्लासमध्ये असं मेन्शन आहे, की बाबा या स्टँडर्ड क्लासमध्ये तुम्हाला विदिन 2 टू 3 सेकंड्समध्ये तुमचा डाटा तुमच्यापर्यंत पोहोचेल. जर सपोज हा डाटा मी स्टोअर केला S3 मध्ये आणि मला पाहिजे तो आता. तर मी जर क्लिक केलं तर 2 ते 3 सेकंद असं तुम्हाला येऊ शकतो तुमच्यापर्यंत. आता सपोज मला एक एक्झाम्पल आहे, की माझा डाटा आहे आणि तो डाटा मला खूप दिवसानंतर पाहिजे. म्हणजे इन फ्युचरमध्ये खूप वर्षानंतर पाहिजे. तर त्यासाठी मी काय करू शकते? त्यासाठी मी वेगळा क्लास निवडू शकते. तर इथे अजून एक क्लास आहे. तर त्या क्लासमध्ये काय होतं, की त्या क्लासचं आपण जर बकेट क्रिएट केली, तर तो डाटा जो आपला डाटा आहे ना, की तो खूप वर्षानंतर जरी मी रिट्रीव्ह केला, तरी त्याला यायला थोडासा वेळ लागेल. म्हणजे जर मला आता डाटाच लागत नाही, तर ते क्लासनुसार आपण निवडू शकतो, की ठीक आहे मला हा क्लास निवडायचा आहे आणि त्या क्लासनुसार आता त्या क्लासची डेफिनेशन अशी आहे, की मला हा डाटा खूप दिवसानंतर उघडायचा आहे आणि आपण जर रिक्वेस्ट टाकली, तर तो खूप टाईम नंतर माझ्याकडे पोहोचणार. तर अशा प्रकारचे असे काही क्लासेस आहेत. तर या क्लासनुसार त्यांची प्राइस ठरवलेली आहे. तर सपोज मी हा जर क्लास निवडला, तर याची प्राइस खूप जास्त कमी आहे. ठीक आहे. त्यामुळे कॉस्ट इफेक्टिव्ह असं मानलं जातं. जसं तुम्हाला मी सांगितलंय, की Amazon काय आहे, पे ॲज यू गो मॉडेल आहे. म्हणजे आपण जेवढं तास किंवा जेवढे हार्स आपण जेवढे दिवस आपण यूज करतो, तेवढेच पैसे आपल्याला प्रोव्हाईड करायचे, राईट? तर आता पे ॲज यू गो मॉडेल आहे. तर आपण S3 मध्ये जर काही स्टोअर केलं आणि आपण त्याचा क्लास रिक्वायरमेंट नुसार निवडला, तर आपल्याला खूप कमी पैसे लागतात त्यासाठी. म्हणून कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. त्यानंतर स्केलेबल आहे. स्केलेबल काय आहे? कारण की आपण कितीही प्रमाणात आपण डाटा स्टोअर करू शकतो. कितीही बकेट्स आपण क्रिएट करू शकतो. तर आता फक्त लिमिट एवढीच आहे, की एका बकेटमध्ये आपण 5 TB पर्यंतचा डाटा स्टोअर करू शकतो. आता 5 TBचा डाटा म्हणजे काय? तो खूप मोठ्या प्रमाणात डाटा झाला. आपली जी फाईल असते ती एकदम MB, KB मध्ये असते. पण हा TB जो असतो ना खूप मोठा ह्यूज डाटा. तर एका बकेटमध्ये आपण 5 TB पर्यंत डाटा स्टोअर करू शकतो. 5 TBच्या नंतर जर तुम्ही स्टोअर केला तर तिथे ते वॉर्निंग देतं, की तुम्ही नवीन बकेट क्रिएट करा. ठीक आहे? त्यानंतर परफॉर्मन्स. आता परफॉर्मन्स वाईज खूप जास्त छान आहे ही सर्व्हिस. बिकॉज जेव्हा पण आपण हे करतो आपला डाटा ऍक्सेस करायला जातो, तेव्हा विदिन अ सेकंदात तो आपल्यापर्यंत पोहोचतो. आता लेटेन्सी हा शब्द माहिती असेल. लेटेन्सी म्हणजे काय? तर आपण रिक्वेस्ट पाठवतोय आणि तिकडून आपल्याला रिस्पॉन्स येतोय. तर तो जो त्यामधला गॅप जो आहे, तो जो वेळ लागणार आहे त्यालाच लेटेन्सी असं म्हणतात. तर लेटेन्सी खूप कमी असते, कारण की आपण आपल्या जवळच्या अवेलेबिलिटी झोनमध्ये तो डाटा स्टोअर करत असतो. तर अशा प्रकारचे याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत मित्रांनो. S3 मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऍडव्हान्टेजेस बघायला मिळतात. जसं व्हर्जनिंग कंट्रोल आहे त्यामध्ये. व्हर्जनिंग कंट्रोल म्हणजे काय? तर व्हर्जनिंग कंट्रोल आता जर तुम्हाला गिट माहिती नसेल तर नो वरीज. तर व्हर्जनिंग आपण बघूया, ठीक आहे? व्हर्जनिंग कंट्रोल म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला जेव्हा मी प्रॅक्टिकल करेल ना, तेव्हा तुम्हाला खूप इझी प्रकारात समजून जाईल. तर आता व्हर्जनिंग, बकेट व्हर्जनिंग म्हणून एक कॉन्सेप्ट आहे. तर आता हा व्हर्जनिंग म्हणजे काय? तर यामध्ये सपोज index.html आहे. ठीक आहे? index.html फाईल आहे. आता ही फाईल मी एडिट केली आज आणि मी फाईल S3 मध्ये स्टोअर केली. ठीक आहे? S3 मध्ये स्टोअर केली. तर आता आपण जर हे बकेट व्हर्जनिंग अनेबल केलंय. तर आता जेव्हा पण मी ही स्टोअर केली, तेव्हा इथं माझं एक कॉपी होणार. म्हणजे कॉपी स्टोअर होणार. त्याला आपण नाव देऊ सपोज V1. ठीक आहे? त्यानंतर सपोज मी आता ही index.html परत माझ्या लोकलला एडिट केली आणि परत मी स्टोअर केली. म्हणजे परत मी पाठवली S3 ला. आता हा काय करणार? हा त्याला रिप्लेस नाही करणार. हा सेम कॉपी ठेवणार. म्हणजे S3 काय करणार? ह्याचं पण व्हर्जन ठेवणार आणि परत ह्याचं पण व्हर्जन ठेवणार V2 असं. म्हणजे जेव्हा पण मला इन फ्युचर मध्ये सपोज आता माझी ही वाली फाईल मला पाहिजे आता, तर मी इथून घेऊ शकते, डाउनलोड करू शकते.
तर अशा प्रकारे वर्जनिंग असतं. आणि सपोज आपण हे डिसेबल केले, वर्जनिंग आपण डिसेबल केले, जसं गिट मध्ये आपण वर्जन टॅग्स नुसार आपण हे करतो राईट. आपल्याला जर आधीचा डाटा रिट्रीव्ह करायचा असेल, आधीचा डाटा आपल्याला पाहिजे असेल, तर रिव्हर्स आपण जातो की रिव्हर्स फाईल आपण घेतो. तशाच प्रकारे हे आहे. तर आता हे सपोज डिसेबल केले. आता मी index.html काय केली, index.html मी स्टोअर केली S3 मध्ये. आता S3 मध्ये स्टोअर केली. आता मी परत एडिट केली, एडिट करून मी परत इथे पाठवली. तर हे काय करणार, हे रिप्लेस मारणार. जर मी वर्जनिंग डिसेबल केली असेल तर हे रिप्लेस मारणार. म्हणजे ही वाली जी फाईल आहे ना, ती मला नाही भेटणार परत, मला हीच फाईल भेटणार जी मी एडिट केली. म्हणजे बॅक वर्जन आपण नाही जाऊ शकत. ठीक आहे. त्यामुळे अशी एक कन्सेप्ट आहे. त्यानंतर बरेच साऱ्या गोष्टी आहेत अजून, जे की मी तुम्हाला प्रॅक्टिकल वाईज समजावणार आहे. त्यामध्ये आपलं क्लासेस राहिले, क्लासेस आपण बघू शकतो. तर आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये मित्रांनो काय समजावणार आहे. प्रॅक्टिकल मध्ये आपण 2 डेमो घेणार आहे. 2 डेमो मध्ये आपण पहिल्या डेमो मध्ये बकेट क्रिएट करून त्याचं पॉलिसीज कशा देऊ शकतो, म्हणजे एक्सेस कसं देऊ शकतो हे बघणार आहे. आणि दुसरी म्हणजे आपण S3 मध्ये एक स्टॅटिक वेबसाईट पण होस्ट करू शकतो. तर त्याचा एक डेमो आपण बघूयात. तर असे 2 प्रकारचे डेमो मी तुम्हाला देणार आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनावर क्लिक करा. आणि जर तुम्हाला काही शंका किंवा काही प्रॉब्लेम आला तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. माझं इंस्टाग्राम वरती पण अकाउंट आहे, तिथं पण तुम्ही मला कनेक्ट करून तुमचे क्वेश्चन्स जे आहेत ते विचारू शकतात. ठीक आहे. तर आता आपण यापुढे प्रॅक्टिकल बघूया. ओके, सो चलो. तर आता आपण आलेलो आहोत आपल्या सिस्टम वरती. ठीक आहे. तर सिस्टम वरती हे आहे AWS चं कॉन्सोल. आता हे AWS चं कॉन्सोल आहे मित्रांनो. यामध्ये आपल्याला इथे साइन इन केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसेल. आता असं इंटरफेस दिसल्यानंतर इथे रिसेंटली विजिटेड मध्ये जर तुम्हाला S3 ची सर्व्हिस दिसली नाही तर इथे तुम्ही सर्च बार मध्ये S3 टाकून सर्च करू शकतात. आता S3 टाकून सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिली सर्व्हिस जी आहे ती S3 दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं. आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसेल. आता इथे तुम्ही या जर लागणाऱ्या गोष्टी आहेत तर तुम्हाला वाचायच्या असतील तर वाचू शकतात. आणि क्रिएट बकेट याच्यावरती क्लिक करायचं. आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असं काहीतरी इंटरफेस दिसेल, डॅशबोर्ड दिसेल. ठीक आहे. आता असं डॅशबोर्ड दिसल्यानंतर इथे तुम्हाला दिसतंय आपल्याकडे एकही बकेट आता अवेलेबल नाहीये. ठीक आहे. तर आता आपण काय करायचं, क्रिएट बकेटवर क्लिक करायचं. क्रिएट बकेटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे बकेट क्रिएट करायची आहे. पण त्या अगोदर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की मी माझ्या गिटहब रेपोजिटरीवर गिटहबची एक रेपो आहे आपली, तर त्याच्यावरती मी तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स असे रेडी करून ठेवलेले आहेत तुमच्यासाठी. तर इथे तुम्हाला एक रेपोजिटरी सापडेल. तर इथे तुम्हाला एक रेपोजिटरी सापडेल. माझ्या गिटहब अकाउंटला जा, दिव्या सातपुते अकाउंटचं नाव आहे. आणि तिथे तुम्हाला AWS ची सिरीज असं म्हणून एक रेपोजिटरी सापडेल. आता त्या रेपोजिटरी मध्ये तुम्हाला इथे फॉर्क करून ठेवायचंय आणि गिटहबला माझ्या फॉलो करून ठेवायचंय, जेणेकरून तुम्हाला हे डॉक्युमेंट वेळेवरती भेटतील. ठीक आहे. त्यानंतर इथे मी फोल्डर वाईज डॉक्युमेंट केलेले आहे. जे काही आपली सर्व्हिस होणार आहे त्याचे सगळे डॉक्युमेंट इकडे मी अपलोड करेल. ठीक आहे. तर आज आपण बघणार आहोत S3. तर S3 वर जाऊया. S3 मध्ये आपण आज 2 डेमो बघायचे. आता 2 डेमो काय बघायचे आपल्याला, तर एक डेमो मी तुम्हाला असं दाखवणार आहे की आपण बकेट रिस्ट्रिक्ट कसं करू शकतो, म्हणजे एखाद्या युजरला आपण बकेटची रिस्ट्रिक्ट कसं लावू शकतो, एक्सेस कसं, बकेट पॉलिसीज कसं आपण देणार आहेत हे बघणार आहे. आणि दुसरी म्हणजे एक स्टॅटिक वेबसाईट होस्ट करून आपण दाखवणार आहे. ठीक आहे. अशा 2 डेमो मी तुम्हाला प्रॅक्टिकल आज दाखवून देणार आहे. आय होप तुम्हाला थेरी पार्ट हा पूर्णपणे क्लिअर झाला असेल. का वापरतो आपण, कशासाठी वापरतो, कसं आहे. आता आपला पार्ट चालू आहे हाऊ टू यूज. ठीक आहे. पण त्या अगोदर मी एक नोट देते. जर माझ्याकडून चुकून AMI म्हणजे आपली एक सर्व्हिस आहे IAM, आयडेंटिटी ऍक्सेस मॅनेजमेंट,
बट माझ्याकडून काय होतं, माझ्याकडून एक नेहमी चुकी होते की मी बोलताना AMI पण बोलते. आता AMI म्हणजे आपण EC2 ला जेव्हा आपण इमेज घेतो ना, ते असतं. IAM ही सर्व्हिस आहे, आयडेंटिटी ऍक्सेस मॅनेजमेंट. बट जेव्हा मी फास्ट बोलते तेव्हा मे बी चुकून माझ्या तोंडातून कधी कधी AMI असं निघत असेल. मे बी हे थोडेसे कन्फ्युजिंग वर्ड आहेत, बट मी जे आहे ते माझं सांगतेय की माझ्याकडून ही चुकी होते. सो तुम्ही IAM हेच घेत चला, आयडेंटिटी ऍक्सेस मॅनेजमेंट. ठीक आहे. तर हा एक पार्ट आहे. ठीक आहे, तुम्हाला पण मे बी कन्फ्युजन होत असेल आता, ज्याचं त्याचं. ठीक आहे, आपण पुढे वळूया. पण त्या अगोदर जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये फटाफट कमेंट टाका. आणि माझ्या हा व्हिडिओ जर आवडला असेल तर फटाफट लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. ठीक आहे. तर आता इथे मी तुम्हाला पूर्णपणे डॉक्युमेंट दिलेलं आहे मस्तपैकी. आता या डॉक्युमेंटमध्ये सगळ्या गोष्टी मी टाकून दिलेल्या आहेत. आणि डॉक्युमेंटमध्ये डेमो नावाचं पण एक फोल्डर आहे, त्याच्यामध्ये आपण एक्सिसचे जेसन फाईल ठेवलेले आहेत. तर आता हे सगळ्या जेसन फाईल्स वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या गिटहबच्या अकाउंटला जा, दिव्या सातपुते सर्च करा. दिव्या सातपुते सर्च केल्यानंतर तुम्हाला AWS सिरीज अशी रेपॉझिटरी मिळेल. या रेपॉझिटरीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देणार आहे. पण फॉर्क करायला विसरायचं नाही आणि गिटहब वरती फॉलो करायला विसरायचं नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण येऊयात आपल्या डेमोवरती, प्रॅक्टिकलवरती. तर आता इथे S3च्या इथे आपण बघितलेलं बकेट म्हणजे काय असते. बकेट मध्ये आपण काय करतो, डेटा आपला स्टोअर करणार आहे. आता बकेटमध्ये आपण किती प्रमाणात डेटा स्टोअर करणार आहे, 5 TB पर्यंतचा डेटा आपण स्टोअर करू शकतो. आता या बकेटमध्ये आपल्याला काही असं आहे का की रिस्ट्रिक्शन आहे का की मला मूवीजच करायच्यात किंवा मी फक्त PNG फाईलच टाकू शकते किंवा मी फक्त एक्सेल शीटच टाकू शकते. नो. S3 आपल्याला प्रोव्हाइड करतं की आपली कुठलीही फाईल, कुठलाही डेटा आपण त्यामध्ये टाकू शकतो. ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहोत, आपण एक मस्त पैकी बकेट क्रिएट करणार आहोत. तर या सगळ्या काय आहे, कुठल्या कुठल्या काय काय आहे हे सगळं मी सांगणार आहे तुम्हाला वन बाय वन. आणि तुम्ही पण हा डेमो नक्की करायचा आहे. ठीक आहे. तर आता बकेटच्या इथे तुम्हाला जनरल कॉन्फिगरेशन दिसतीये. आता जनरल कॉन्फिगरेशन मध्ये AWS रिजन. आता हे रिजन स्पेसिफिक आहे. ठीक आहे. आपल्याला एका रिजन मध्ये आपलं बकेट, आपला डेटा स्टोअर करायचा आहे. बट द थिंग इज, आपण कुठल्याही रिजन मधून, ग्लोबली आपण कुठल्याही रिजन मध्ये असेल तरीही आपण काय करू शकतो, डेटाला ऍक्सेस करू शकतो, डेटाला बघू शकतो. ही S3 ची ऍडव्हान्टेजेस आहे की आपण ग्लोबली कुठल्याही रिजन मध्ये असेल तरीही आपण डेटाला ऍक्सेस करू शकतो. मित्रांनो, जरी मी मुंबईमध्ये माझा डेटा ठेवलेला आहे तरी मी उद्या जर आफ्रिकामध्ये बसले असेल तरीही मी माझ्या मुंबई मधल्या डेटाला ऍक्सेस करू शकते. आता आपण पुढे जाऊया. पुढे बकेट नेम द्यायचं आपल्याला. जेव्हा पण तुम्ही बकेट नेम देता मित्रांनो, तेव्हा लक्षात घ्यायचं की हे बकेट नेम युनिक असलं पाहिजे. आता युनिक म्हणजे काय, तर युनिक म्हणजे हे फक्त आपल्या कॉन्सोल पुरती युनिक नसायला हवं, तर अख्ख्या ग्लोबली ज्यांनी कोणी बकेट्स क्रिएट केल्यात त्यांच्या पण नावाच्या युनिक असलं पाहिजे. ठीक आहे. आता युनिक असलं पाहिजे तर आपण काय करूया, मी देते S3 हायफन डेमो हायफन काय देऊ, ऍप -1 असं काहीतरी नाव देते मी. ठीक आहे. आता हे नाव दिलं, त्यानंतर इथे आहे ऑब्जेक्ट ओनरशिप. आता बकेटच्या आतमध्ये आपण काय ठेवतो, आपण डेटा ठेवतो. आता कुठल्याही डेटाला आपण काय म्हटलेलं आहे, ऑब्जेक्ट म्हटलेलं आहे मित्रांनो. आता ती फाईल असेल दॅट इज कॉल्ड ऑब्जेक्ट, फोल्डर असेल दॅट इज कॉल्ड ऑब्जेक्ट, कुठल्याही प्रकारची मूवी असेल दॅट इज कॉल्ड ऑब्जेक्ट. बकेट मधलं सगळं हे ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, हे काय पुढे, ब्लॉक पब्लिक ऍक्सेस सेटिंग फॉर दिस बकेट. आता या बकेटसाठी इथे हे अनेबल आहे, म्हणजे चेकलिस्ट केलेलं आहे. ठीक आहे. आता सपोज हे मी डिसेबल केलं तर
तर इथे वॉर्निंग आली की हा ऑब्जेक्ट मधला म्हणजे ह्या बकेट मधला डाटा जे ऑब्जेक्ट आहेत ते तुम्ही ऍक्सेस करताय इंटरनेट थ्रू, म्हणजे हा कोणाला पण ऍक्सेस होणार आहे मित्रांनो. त्यामुळे कधीही तुम्ही बकेट जर क्रिएट करत असाल आणि तुमचं तो पर्सनल बकेट असेल तर त्याला नेहमी अनेबल्डच ठेवा. बाय डिफॉल्ट ते अनेबलच येतं, बट चुकून वगैरे जर बाय मिस्टेकली अनचेक असेल म्हणजे डिसेबल असेल तर तुम्ही इथे अनेबल करायचंय, बिकॉज हा आपण काय करतोय ऍक्सेस नाही देते, पब्लिकली ऍक्सेस नाही देते. ठीक आहे. त्यानंतर बकेट वर्जनिंग. आता बकेट वर्जनिंग तर मी तुम्हाला मस्तपैकी थेरीमधून समजवली आहे की आता सपोज HTML ची फाईल आहे, तर एक फाईल मी बकेटमध्ये टाकली म्हणजे ऑब्जेक्ट आपण टाकला. आता त्यानंतर उद्या उद्या मी काय केलं, नवीन फाईल तीच HTML ची फाईल एडिट केली आणि परत मी जर बकेटमध्ये स्टोअर केली तर ती काय होईल, जर माझी बकेट वर्जनिंग हे डिसेबल असेल तर काय होईल, माझी रिप्लेस होईल, मला ती आधीची फाईल नाही भेटणार मित्रांनो. पण जर मी याला इथे अनेबल केलं तर काय होईल, तर मला आधीची फाईल भेटेल प्लस ही नवीन वाली फाईल भेटेल. आय होप तुम्हाला हे सगळं कळतंय वर्जनिंग, आणि ज्यांना गिट समजत असेल तर त्यांना तर हे फार इझी पद्धतीत समजून जाईल. ठीक आहे. व्हर्जन काय असतं, व्हर्जन कसं मेंटेन होतं, व्हर्जन कंट्रोल कसं होतं या प्रकारे. तर त्यानंतर आहे टॅग्स. आता टॅग्स म्हणजे काय, तर आता सपोज माझं ऑर्गनायझेशन आहे, या माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये खूप सारे मल्टिपल प्रोजेक्ट्स आहेत. आता मल्टिपल प्रोजेक्ट्स आहेत तर एका प्रोजेक्टचा डाटा मी सपोज एका बकेटमध्ये स्टोअर केलाय. आता स्टोअर केलाय तर एका प्रोजेक्टचा डाटा मी बकेटमध्ये स्टोअर केलाय, असे माझे मल्टिपल्स प्रोजेक्ट्स आहेत. आता मल्टिपल प्रोजेक्टचे मी मल्टिपल बकेट्स बनवलेत आणि स्टोअर केलंय. तर आता इन केस माझ्या मॅनेजरनी काय सांगितलं की दिव्या मला पाहिजे या प्रोजेक्टचा डाटा. आता या प्रोजेक्टचा डाटा जर मला हवा असेल तर मला जर मी हे टॅग्स केले, ऍड केले, तर मला काय होईल, इझी प्रमाणात पटकन मला ऍक्सेस करता येईल, पटकन मला काढून माझ्या मॅनेजरला देता येईल. पण जर मी हे केलं नाही तर मला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये शोधत बसावं लागेल की कुठल्या प्रोजेक्टचा कुठला डाटा आहे. तर हे टॅग त्याच्यासाठी उपयुक्त होतं बेसिकली. त्यानंतर डिफॉल्ट इन्क्रिप्शन आहे. डिफॉल्ट इन्क्रिप्शन हे आता AWS वाल्यांनी काढले की डिफॉल्ट इन्क्रिप्शन असतो डाटा. त्यानंतर ऍडव्हान्स सेटिंग मध्ये ऑब्जेक्ट लॉक. आता ऑब्जेक्ट लॉक काय आहे, तर आता सपोज मी एक बकेट ओनर आहे, मी माझा डाटा स्टोअर करतेय एका बकेटमध्ये, मी ओनर आहे बकेटची. तर आता सपोज माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये IAM नी एक युजर आहे आणि त्याला पण हे ऍक्सेस आहे, पण आता त्याला मला हे दाखवायचं नाहीये की मला लॉक करायचं, मला कोणालाच दाखवायचं नाहीये माझं जे काही मी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन जी स्टोअर केली आहे बकेटमध्ये ती मला कोणाला दाखवायचं नाही. तर मी इथून लॉक करू शकते, त्याला एक सिक्युअर करू शकते, लॉक करू शकते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आहे. तर आपण काय करणार आहे, आता आपल्या सगळ्या कॉन्फिगरेशन झालेल्या आहेत, तर आपण मस्तपैकी क्रिएट बकेटवर क्लिक करणार आहे. आता हे ऑलरेडी एक्झिस्ट आहे, मग आपण काय करू, 2 टाकूया म्हणजे हे होणार नाही. ठीक आहे. तर आता क्रिएट बकेटवर क्लिक करूया. आता क्रिएट होईल आपली बकेट. आता मस्तपैकी सक्सेसफुली क्रिएटेड बकेट, मस्तपैकी आपली बकेट ही क्रिएट झालेली आहे. तर क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल मित्रांनो. ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, तुम्ही मस्तपैकी याच्याशी प्ले करा, याच्या सराउंडिंग सगळं एक्सप्लोर करा, काय आहे काय नाही. जे महत्वाचे पॉइंट्स आहेत मी तुम्हाला आता इथे समजावणार आहे. तर आता असं कन्सोल दिसल्यानंतर इथे आपण अपलोड करू शकतो. काय अपलोड करू शकतो, आपला डाटा अपलोड करू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे. आपली फाईल असेल, मूवी असेल, पिक्चर असेल, काही असेल तर तो आपण इथून अपलोड करू शकतो. तर इथे आपल्याला इथे फोल्डर पण क्रिएट करू शकतो. बाय द वे इथून फोल्डर क्रिएट करू शकतो. इथे ऍक्शन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्शन्स आपण क्रिएट करू शकतो. डिलीट आहे, ओपन आहे, डाउनलोड आहे, कॉपी URL आहे. तर हे सगळं तुम्ही एक्सप्लोर करा. आता आपण काय करणार आहे, अपलोड करणार आहे. अपलोड केल्यानंतर अपलोडच्या बटनावर क्लिक करायचं. आता इथे मला ऍड फाईल्स करायचे, म्हणजे आपल्या लोकलला जर फाईल असेल ती मला अपलोड करायची. ड्रॅग अँड ड्रॉप पण करू शकतात, पण इथून मी ऍड करते. ऍड फाईल्सवर क्लिक करायचं आणि ऍड फाईल्सवर क्लिक करून मी माझ्या डॉक्युमेंट्स फोल्डरमध्ये एक index.html ची फाईल ठेवलेली आहे, तिला आपण इथे
ऍड करायची. आता ऍड केल्यानंतर इथे अपलोड वर क्लिक करायचं. आता ही एक टोटल एक फाईल आहे आणि ही 3.2 KB ची आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे अपलोड वर क्लिक करायचं मित्रांनो. अपलोड केल्यानंतर मस्तपैकी आपले सक्सेसफुली अपलोड झालाय आपला पहिला ऑब्जेक्ट. ठीक आहे. त्यानंतर इथे क्लोज करायचं. स्टेटस आपल्याला दिसतंय. तर इथे जर तुम्ही चेकलिस्ट केलं तर तुम्हाला इथून सगळे ऑप्शन्स अनेबल होतील. तुम्ही या फाईलला डाउनलोड करू शकता, तुम्ही कॉपी URL करू शकता, त्यानंतर तुम्ही ओपन करू शकता, त्यानंतर डिलीट करू शकता, ऍक्शन्स परफॉर्म करू शकता, बरेच काही ऑप्शन्स आहेत. तर आता इथे आपल्याला जायचंय आणि परमिशनवर क्लिक करायचं. या ऑब्जेक्टच्या परमिशनला क्लिक करायचं. आता सपोज मला इथे काय करायचंय, ब्लॉक पब्लिक ऍक्सेस आहे आपण जे केलंय आणि इथे मला बकेट पॉलिसी आता लिहायच्या. आता बकेट पॉलिसी म्हणजे काय, तर आता मी एक सिनारिओ सांगते. एक सिनारिओ असा आहे की माझं ऑर्गनायझेशन आहे, माझी कंपनी आहे टी कोड 1122. आता या टी कोडच्या कंपनीमध्ये मी बकेट ओनर आहे. आता मी बकेट ओनर आहे आणि मी इथे ऑब्जेक्ट अपलोड केले. आता माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये अजून एक IAM चा एक युजर आहे. ठीक आहे. आता त्या युजरला आपण परमिशन ग्रँट केली आहे की S3 चा फुल परमिशन दिलाय आपण. S3 ला तो बकेट क्रिएट करू शकतो, लिस्ट करू शकतो, सगळ्या गोष्टी परफॉर्म करू शकतो. ठीक आहे. आपण IAM चं युजर बनवलं होतं, IAM चं युजर बनवलं होतं आणि त्या युजरला आपण परमिशन ग्रँट केलं होतं की तुला कुठला ऍक्सेस पाहिजे, राईट. तर आपण काय केलं, त्याला S3 चा फुल परमिशन दिले. पण आता मला असं पाहिजे की तो असा टास्क आहे माझा ऑर्गनायझेशन मध्ये की फक्त बकेट पॉलिसी मला अशी करायची आहे की तो जो युजर आहे त्याला आहे ना, त्याला हे सगळं दिसलं नाही पाहिजे. म्हणजे तो डाउनलोड करू नाही शकत, लिस्ट करू नाही शकत. तर मला असं बकेट माझी पॉलिसी लिहायची की मला फक्त मला दिसावी, ओनरला दिसावी. कारण की मी ओनर आहे, मी बकेटचा ओनर आहे, तर फक्त मला दिसायला पाहिजे. तर आपण काय करायचं, एक इथे पॉलिसी ऍड करायची. तर त्या अगोदर आपण बघूया IAM च्या युजरला. ठीक आहे. तर आपण इथे काय करूया, एक युजर बनवूया पहिलं. IAM, व्हेरी कन्फ्युजिंग. तर IAM चं युजर आहे. आपण इथे काय करणार आहे, इथे एक युजर बनवूया आपण. ठीक आहे. इथं S3 चं युजर आहे, ते मी डिलीट करते. कन्फर्म. आता हे S3 चं युजर मी डिलीट करते आणि परत आपण S3 चं एक युजर बनवूया. ठीक आहे. आता इथे मी जस्ट S3 चं नाव दिलंय, पण तुम्ही तुमच्या केसमध्ये वेगळं नाव असेल. ठीक आहे. तर आपण क्रिएट युजरवर क्लिक करूया. क्रिएट युजर S3. त्यानंतर इथे मी प्रोव्हाइड कन्सोल ऍक्सेस, मॅनेजमेंट कन्सोलचा ऍक्सेस प्रोव्हाइड करते. आता मी इथे कस्टम पासवर्ड ठेवतेय कारण की मला टाइम नाही घालवायचा ऑटो जनरेटेड पासवर्ड मध्ये. तर इथे मी पासवर्ड टाकते माझा कस्टम आणि इथे मी अनचेक करते बिकॉज मला माझा टाइम वाचवायचा आहे. मला नेक्स्ट ह्याच्यामध्ये मला नवीन पासवर्ड क्रिएट करायचा नाहीये, म्हणून मी अनचेक करते आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करते. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला काय करायचे, पॉलिसीज अटॅच करायच्या. पण आता आपण काय करूया, आपण आता पॉलिसी नको द्यायला त्याला. आपण काय करूया, पॉलिसी नको द्यायला आणि मग बघूया आपल्याला त्याला परमिशन आहे की नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण क्रिएट केलेला युजर. तर अशा प्रकारे एक आपला S3 चा युजर क्रिएट झालेला आहे. ठीक आहे. तर आता मी काय करते, आता मी एक इनकॉग्निटो मोड ओपन करते. इनकॉग्निटो मोड ओपन करते. किंवा मी काय करते, इथेच आपण काय करूया, इनकॉग्निटो मोड नको, आपण याच्यावरतीच करूया. याला आपण काय करूया, साइन आउट करूया आणि परत आपण S3 नी साइन इन करूया, जे की IAM युजर आहे. साइन इन इनटू कन्सोल. आता इथे काय करायचंय मला, इथे माझ्या अकाउंटची ID टाकायची आहे आणि त्यानंतर इथे माझा युजर नेम टाकायचा आहे आणि इथे मी पासवर्ड टाकणार आहे माझा जो कस्टम केलेला.
आपण आता कशाने हे करतोय, IAM युजरनी लॉग इन करतोय. आता लॉग इन केल्यानंतर मित्रांनो आपण S3 ला जाऊयात. इथे बघा याला कुठलंच परमिशन नाहीये, या युजरला कुठलंच परमिशन नाहीये, सध्या एक्सेस नाहीये. तर S3 ला जाऊया. आता S3 ला पण आहे ना, इथे S3 ला पण त्याला इथे परमिशन नाही आहे. S3 ला पण काय आहे मित्रांनो, परमिशन नाहीये. तो परमिशन म्हणजे बकेट बघू शकत नाही. आता आपण जी बकेट क्रिएट केलेली S3 डेमो, ती वाली बकेट इथे दिसत नाहीये. ठीक आहे. आता आपण काय करू, इथून साइन आउट करू. इथून साइन आउट करून आपल्या रूट युजरने साइन इन करूया. आपल्याला सारखं सारखं साइन आउट साइन इन सगळं करावं लागणार आहे, बिकॉज मला तुम्हाला एकदम क्लिअरली सगळ्या गोष्टी दाखवायच्यात, स्क्रॅच पासून काय होतंय काय नाही सगळं मला दाखवायचं. म्हणून मी ठीक आहे, जरी आपल्याला किती 10 वेळेस साइन आउट साइन इन करायला लागलं ना, तरी पण मी दाखवणार आहे तुम्हाला, सगळ्या गोष्टी दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हालाही हे व्यवस्थित करता येईल आणि प्रॅक्टिकल मी पूर्ण दाखवणार आहे. त्याच्यानंतर आपण काय करायचंय, IAM युजरला जायचंय आणि इथे त्या युजरला पॉलिसी अटॅच करायची आहे. आता S3 ला करायची आहे, तर आपण काय करणार आहे, इथे जाणार आहे S3 च्या याच्यात आणि ऍड परमिशन वर क्लिक करणार आहे. सध्या त्याला कुठलीच परमिशन नाहीये, सो ऍड परमिशन वर क्लिक करायचं आणि अटॅच पॉलिसी डायरेक्टली. आणि इथे आपण काय करणार आहे, S3 चा फुल ऍक्सेस देणार आहे. S3 चा काय करणार आहे, फुल ऍक्सेस देणार आहे. आता आपण बघूया, आता इथे काय केलं, ऍड परमिशन. ठीक. आता या युजरला S3 चा फुल ऍक्सेस आहे, म्हणजे तो बघू शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो. आता परत आपण काय करूया, त्या युजरनी साइन इन करूया. रूट युजरनी साइन आउट केलं मी आणि परत आपण काय करतोय, IAM म्हणजे S3 च्या युजरनी साइन इन करतोय. आता इथे अकाउंट ID आणि इथे S3 युजरचं नेम आणि पासवर्ड जो काय आहे तो टाकायचा आहे. ठीक. साइन इन करायचं. आता तुम्हाला दिसेल बकेट जी आपण केलेली. आता इथे मी S3 वर गेली तर इथे तुम्हाला बकेट्स दिसतील. आता मित्रांनो इथे बघू शकता की तुम्हाला एक बकेट दिसतीये, जी की आपण रूट युजरनी केली होती आणि आपण याला परमिशन दिली. आता याच्या आतमध्ये मी जाते आणि बकेटमध्ये मला index.html ही फाईल दिसतीये, म्हणजेच मी index.html ला बघू शकते, डाउनलोड करू शकते. आता इथे मी काय करू शकते, डाउनलोड करू शकते. इथे क्लिक करून मी डाउनलोड करू शकते या फाईलला. तर इथे दिसते तुम्हाला डाउनलोड फाईल झालेली. ठीक आहे, डाउनलोड करू शकते. तर आता सपोज मला असा टास्क मिळालाय की मला S3 चा तर फुल ऍक्सेस आहे दुसऱ्या युजर्सला, पण इथे दिसलं नाही पाहिजे किंवा त्यांनी डाउनलोड करता नाही आलं पाहिजे त्यांना. म्हणून आपण काय करणार आहे मित्रांनो, आपण बकेट पॉलिसी लिहिणार आहे. आता बकेट पॉलिसी कसं लिहिण्यासाठी आपल्याला परत रूट युजरला जावं लागेल. तर इथून परत साइन आउट करून रूट युजरला जाऊयात. आता रूट युजरने मी परत साइन इन करतेय मित्रांनो. आय होप तुम्हाला कन्फ्युजन नाही होत आहे. जरी तुमची काही क्वेरी असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कारण की याच्यात माझी खूप मेहनत जात आहे आणि प्रॅक्टिकल सगळ्यांनी केलं पाहिजे. प्रॅक्टिकल कोणीच चुकवायचं नाहीये. ठीक. आता आपण काय करूया, मस्तपैकी S3 ला जाऊया. S3 ला गेल्यानंतर आपण आपल्या बकेटला जाऊया. आपल्या बकेटच्या आतमध्ये आपल्याला काय दिसणार आहे मित्रांनो, आपली index.html आहे. त्याच्या आतमध्ये आपण परमिशनला जाऊया, त्याला चेक करून आपण परमिशनला जाऊया आणि इथे बकेट पॉलिसी आपल्याला आता लिहायची. तर एडिट बटनावर क्लिक करायचं. एडिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काहीतरी दिसेल. आता इथे तुमचं बकेटचं ARN आलंय, या सगळ्या गोष्टी आल्यात. तर आता सपोज मला तर जेसन लिहिताच येत नाही, तर आता मी कसं करणार, तर इथे तुम्हाला इथे दिसतंय, इथून तुम्ही तुमचं जे काही आहे तुम्हाला कशाची परमिशन द्यायची आहे
त्याचं तुम्ही इथून करू शकताय. तर तुम्ही इथं एक्सप्लोअर करा सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर सध्या आता आपण काय करू, मी तुमच्यासाठी आपल्या गिटहब रेपोजिटरीवर एक फाईल अपलोड आहे डेमोज या फोल्डरमध्ये, रिस्ट्रिक्ट ऍक्सेस टू वोनर जेसॉन. आता ह्याला कॉपी करून आपण काय करायचं, तिकडे जाऊन पेस्ट करायचं. आता याच्यात मी समजावते तुम्हाला नक्की मी काय केलंय. तर आता इथे काय केलेलं आहे, इथे आपण इफेक्ट दिलंय डिनाइड, म्हणजे त्याला परमिशन नाही द्यायची आपल्याला. आता हे ऍक्शन्स कोण आहे, आता हे प्रिन्सिपल म्हणजे काय, तर सगळ्यांसाठी, ऑल साठी. त्यानंतर ऍक्शन काय आहे, S3 ला, S3 चे ऑल लिस्ट काय करू शकत नाही किंवा बघू शकत नाही, क्रिएट करू शकत नाही, डाउनलोड करू शकत नाही, सगळ्या गोष्टी. आणि रिसोर्सेस काय आहे, बकेटचं नाव द्यायचं. आता आपल्या बकेटचं नाव काय आहे, S3 डेमो समथिंग, हे वालं. तर इथून मी कॉपी करते आणि आपण इथे बकेटचं नाव देणार आहे. ठीक आहे. तुमच्या केसमध्ये हे बकेटचं नाव तुमचं असेल, तर इथे बकेटचं नाव द्यायचं. आता आपण बघूयात सक्सेसफुल होतंय की नाही होतंय. इथे बकेटचं नाव द्यायचं आणि इथे आपली अकाउंटची AWS अकाउंटची आयडी द्यायची, जे की तुम्हाला इथून मिळेल. ठीक आहे. तुमची अकाउंटची आयडी द्यायची, तुमच्या केसमध्ये तुमची द्यायची. तर अशा प्रकारे आपण काय केलंय, आपण इथे पॉलिसी लिहिल्यात की तू मला सोडून, आणि कंडिशन लावलीये. कंडिशन काय लावलीये की जर ही कंडिशन लावली नाही ना सपोज, तर हे सगळ्याला ब्लॉक होणार. म्हणजे मलाही, म्हणजे मी जर आता बकेट ओनर आहे ना, तर मला पण नाही दिसणार, मला पण नाही दिसणार, जे कुठले दुसरे युजर्स आहेत त्यांना पण नाही दिसणार, कोणालाच नाही दिसणार. मग आपण काय करतोय की मला फक्त दाखव, मी बकेटची ओनर आहे, आय एम द मालकीन ऑफ द बकेट, सो मला फक्त दाखव. त्याच्यामुळे मी काय करते की माझं अकाउंट सोडून तू सगळ्याला, जे काही IMA युजर्स आहेत त्या सगळ्यांना तू ब्लॉक करून टाक, अशी मी कंडिशन लावली. आणि आपण काय करणार आहे, सेव्ह चेंजेसवर क्लिक करणार आहे. सेव्ह चेंजेसवर क्लिक केल्यानंतर आता इथे आपण चेक करूया IMA युजरला परमिशन आहे की नाही. इथे परत साइन आउट करायचं. बाकी सगळ्या गोष्टी आहेत ना व्यवस्थित, आहेत. बघूया आपण होतंय की नाही. त्याच्यानंतर इथे आपल्याला काय करायचं, साइन आउट करायचं. साइन आउट केल्यानंतर परत S3 च्या युजरनी आपण काय करायचं, साइन इन करायचं. साइन इन करायचं S3 चं युजर, S3 आणि पासवर्ड टाकायचा. आता आपण चेक करूया मित्रांनो की आपल्याला ते दिसतंय की नाही. S3 वर क्लिक करूया. S3 वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसेल आणि याच्या आतमध्ये परमिशन डिनाइड, लिस्ट करू शकत नाही ऑब्जेक्ट. म्हणजे आपण काय केलं, आता ह्याला तर मस्तपैकी फुल ऍक्सेस आहे S3 चा, तरी पण कसं काय होतं हे, कारण की बकेट ओनरनी म्हणजेच बकेटच्या मालकींनी पॉलिसी चेंज केलेला आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा टास्क जे काही आहे ते परफॉर्म करू शकता. तर पहिला डेमो आपल्याला सक्सेसफुली झालेला आहे. आता तुम्हाला जर टास्क आला ऑर्गनायझेशन मध्ये की IAM युजरला सगळ्या परमिशन आहे, फुल ऍक्सेस आहे, बट तुम्ही बकेट ओनर आहे, तर त्याला ती बकेटच्या आतमध्ये जे काही ऑब्जेक्ट आहे ते दिसलं नाही पाहिजे. तर अशा प्रकारे आपण ते अचीव्ह करू शकतो. बकेट पॉलिसी आपण लिहू शकतो. आता परत आपण जाऊया आपल्या रूट युजरला. आता तिथे आता आपण काय करणार आहे, दुसरा डेमो आपला चालू करणार आहे. पहिला डेमो, आय होप तुम्हाला पहिल्या डेमो मध्ये काही शंका नाहीये आणि तुम्हाला व्यवस्थित कळलेलं आहे की आपण कशा प्रकारे बकेट पॉलिसी लिहू शकतो. आता त्या पॉलिसी लिहिण्यामध्ये थोडासा वेळ तुमचा जाणार आहे, बट आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. प्रॅक्टिसनीच सगळं होतं. त्याच्यामुळे भरपूर प्ले करा कन्सोल वरती, भरपूर टाइम घालवा कन्सोल वरती, जेणेकरून सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी एकदम इझी होऊन जातील. आणि कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट मित्रांनो. कन्सिस्टन्सी राहू द्या. जे काही तुम्ही करताय, जे काही तुम्ही डेमोज करताय, माझे ट्युटोरियल फॉलो करताय, तर माझ्या ट्युटोरियल मध्ये मी जे सांगते डेमो ते
फक्त एक टाइम नका करू, 5 टाइम्स करा, ऍटलिस्ट 5 टाइम्स, म्हणजे तुमच्या हातात हे पूर्णपणे बसेल. जसं मी आता खेळतीये ना कन्सोलवरती, फट फट फट, तसं तुम्हाला आलं पाहिजे, अशी माझी मनापासून इच्छा आहे. साइन इन करायचं मस्तपैकी. साइन इन केल्यानंतर आता दुसरा डेमो मी तुम्हाला दाखवणार आहे. दुसरा डेमो असा आहे, खूप मजेशीर आहे. दुसरा डेमो आपण स्टॅटिक वेबसाईट आपली होस्ट करणार आहे. आता स्टॅटिक वेबसाईट म्हणजे काय, तर एखादी एकदम साधी सुधी वेबसाईट आपण इथे डिप्लॉय करणार आहे आणि ब्राउझरनी एक्सेस करणार आहे. तर आता इथे आपण बकेटवर जायचं. बकेटवर गेल्यानंतर इथे आपल्याला दिसेल index.html आहे. तर इथे मेटा डेटा मध्ये आहे का, ते नाही. प्रॉपर्टीज मध्ये आहे का, होस्ट स्टॅटिक वेबसाईट, प्रॉपर्टीज मध्ये तुम्हाला दिसेल. आता ह्या सगळ्या वरच्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगितलेल्या आहेत, तेच आहे ते. टॅग्स वगैरे वगैरे, वर्जनिंग, बकेट वर्जनिंग वगैरे वगैरे. प्रॉपर्टीज मध्ये गेल्यानंतर खाली सगळ्यात ऑप्शन आहे तुमचा स्टॅटिक वेबसाईट होस्टिंग. इथून आपण काय करणार आहे, मस्तपैकी आपली टी कोडची एक वेबसाईट आपण डिप्लॉय करणार आहे. तर आता इथे एडिटवर क्लिक करायचं. एडिटवर क्लिक केल्यानंतर ह्याला करायचं आपल्याला अनेबल. अनेबल केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला दिसेल वेगवेगळ्या गोष्टी. आता तुमच्या इंडेक्स डॉक्युमेंटचं नाव काय आहे, माझ्याकडे कुठली फाईल आहे, index.html, बरोबर. माझ्याकडे index.html आहे म्हणून मी ते नाव घालते, index.html. index.html घातल्यानंतर इथं एरर मेसेज मला काही नाही द्यायचा, त्यामुळे आपण हे ब्लँक सोडून देऊ. एरर मेसेज म्हणजे सपोज ह्या वेबसाईटला म्हणजे काही झालं नाही, डिप्लॉय झालं नाही किंवा ब्राउझरला चालली नाही, तर तिथे एरर आला पाहिजे की 404, किंवा आपण जे फाईल्स मध्ये कोड लिहिणार आहे एररचा तो दिसला पाहिजे. पण आता सध्या आपल्याला ते नकोय, आपण एक साधी सुधी वेबसाईट टाकणार आहे आणि सेव्ह चेंजेस वर क्लिक करायचंय. आता सेव्ह चेंजेस वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघू शकता इथे तुम्हाला असं काहीतरी दिसेल. त्यानंतर इथे तुम्हाला वेबसाईटचं लिंक दिसेल. आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण चेक करूया की इथे 403 फॉरबिडन एरर येतोय. का बरं असं येतंय, तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला करावं लागेल ऍक्सेस द्यावं लागेल. पब्लिकली त्याला ऍक्सेस नाहीये. आपण जेव्हा बकेट क्रिएट केली होती तेव्हा काय केलं होतं, आपण पब्लिकली ऍक्सेस आपण काढून घेतलेलं होतं, म्हणजे डिसेबल केलं होतं. तर ते आपल्याला एनेबल करावं लागेल. तर परमिशन्स मध्ये जायचंय आपल्याला. परमिशन्स मध्ये जाऊन पहिल्यांदा बकेट पॉलिसी जी आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे. पण त्या अगोदर ब्लॉक पब्लिक ऍक्सेस हे जे आहे हे एडिट करून आपल्याला इथून हे अनेबल म्हणजे अनेबल काढून डिसेबल करावं लागेल आणि सेव्ह चेंजेस वर क्लिक करावं लागेल. आता इथे आपण कन्फर्म करतोय कारण की आपल्याला इंटरनेटवर ऍक्सेस द्यायचा आहे आणि कन्फर्म वर क्लिक करायचं. कन्फर्म वर क्लिक केल्यानंतर तरी आपण चेक करूया इथे की फॉरबिडन एरर येतोच, बिकॉज आपण बकेट पॉलिसी जी आहे ती लिहिलेली आहे. त्याच्यामुळे ही बकेट पॉलिसी जी आहे ती तुम्हाला एडिट करून तुम्हाला दुसरी बकेट पॉलिसी लिहावी लागेल. तर आपण इथे परत बकेट पॉलिसी आपण इथे काढून टाकूया आणि आपली दुसरी बकेट पॉलिसी इथे देऊया. तर इथे काय आपण सांगतोय, आपण इफेक्ट दिलाय अलाउ, म्हणजे तू अलाउ कर, इंटरनेट ऍक्सेस वरून अलाउ कर. प्रिन्सिपल कोणालाही अलाउ कर. ऍक्शन काय, त्यांना हा ऑब्जेक्ट भेटला पाहिजे, गेट झाला पाहिजे, भेटला पाहिजे. आणि रिसोर्स काय, आपली जी बकेटचं नाव, अशी ही आपण पॉलिसी लिहिली आहे. ही पॉलिसी माझ्या गिटहबच्या अकाउंट वरती आहे. इथे तुम्हाला दिसेल स्टॅटिक वेबसाईट .json, इथून तुम्ही घेऊ शकता. तर हे आपल्याला काय करायचंय, सेव्ह चेंजेस करायचे. ठीक आहे. सेव्ह चेंजेस केल्यानंतर इथे समथिंग पॉलिसी हॅज इन्व्हॉल्व्ड रिसोर्स. अच्छा, इथे आपण काहीतरी मिस्टेक केलेली आहे मित्रांनो. लेट मी चेक. ठीक आहे. तर आपण ब्रॅकेट काढून टाकून आपण जी काय पॉलिसी आहे ती पॉलिसी लिहिली आहे. तर आता आपण पाहूया इथे काय येतंय, एरर येतंय की नाही. वाव, कूल. सी, मस्तपैकी आपण काय केलंय,
लर्न डेव्हऑप्स इन मराठी टी कोड 1122. आपण आपली स्टॅटिक वेबसाईट होस्ट केलेली आहे. आपण आपली काय केलंय, स्टॅटिक वेबसाईट होस्ट केलेली आहे. किती मजेशीर आहे हे, राईट? आपण एक स्टॅटिक वेबसाईट होस्ट केलेली आहे. स्टार्ट लर्निंग. आता हे काहीच क्लिक नाही होणार बिकॉज हे एक साधं HTML चं पेज मी बनवून घेतलेलं होतं, त्याच्यामुळे इथे तुम्हाला काही क्लिक वगैरे नाही भेटणार बिकॉज एक ही स्टॅटिक वेबसाईट आहे आणि मी जस्ट index.html मध्ये साधं घेतलं. तर हा कोड तुम्हाला माझ्या गिटहब रेपोजिटरीवर मध्ये पण मिळून जाईल. डेमोज मध्ये index.html आहे, तिथे तुम्ही तुमचं नाव पण टाकू शकता, काहीही करू शकता, सगळ्या गोष्टी करू शकतात. अशा प्रकारे आपला सेकंड डेमो जो आहे तो झालेला आहे. म्हणजेच आपण काय केलं, आपण या S3 वरून एक स्टॅटिक वेबसाईट होस्ट केली आणि पब्लिकली ती ऍक्सेस केली आणि इथून ब्राउझरला तुम्ही बघू शकता की आपण टी कोड 1120 ची वेबसाईट होस्ट केलेली आहे मित्रांनो. वाव, अमेझिंग. हा डेमो पण तुम्ही करायचा आहे. जर तुमचा डेमो सक्सेसफुली झाला तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचंय की तुमचा डेमो हा सक्सेसफुली झाला की नाही झाला. तर अशा प्रकारे तुम्ही बकेटशी खेळू शकतात. त्यानंतर आपल्याला काय करायचं, आता डिलीट करायचं. डिलीट इथून करू शकता, एम्प्टी करू शकता. आता सपोज मला हे बकेट डिलीट करायचे, तर आता मी तुम्हाला एक एरर दाखवणार इथे. इथे मी क्लिक केला, डिलीट वर क्लिक केलं. आता ह्याच्या आतमध्ये आपण आपलं काय, बकेट मध्ये काय आहेत, ऑब्जेक्ट आहेत. आता ऑब्जेक्ट एम्प्टी केल्याशिवाय, म्हणजे एखादी बकेट एम्प्टी केल्याशिवाय ती डिलीट नाही करता येत. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा तुमची जी बकेट आहे ती एम्प्टी करावी लागेल. म्हणजे या बकेटमध्ये जे काही ऑब्जेक्ट ठेवलेले आहेत ते तुम्हाला काय करावे लागतील, डिलीट करावे लागतील. त्यानंतरच तुम्ही काय करू शकता, बकेट जी आहे ती डिलीट करू शकतात. तर आपण काय करूया, मस्तपैकी इथं डिलीट ऑब्जेक्ट वर क्लिक करूया आणि ऑब्जेक्ट जे काही आपले आहेत ते डिलीट झालेले आहेत आता. आणि त्याच्यानंतर आपल्या परत बकेटच्या डॅशबोर्डला येऊया आणि इथून आपण आता काय करू शकतो, डिलीट करू शकतो आपली बकेट. तर बकेटचं नाव जे काय आहे ते द्यायचंय आणि डिलीट बकेटवर क्लिक करायचंय. तुमचा जेव्हा पण डेमो होईल तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करा, जे की डिलीट वगैरे जे आहे ते सगळ्या गोष्टी करा, जेणेकरून तुम्हाला बिल येणार नाही AWS कडून. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. आता आपले दोन्ही डेमो झालेले आहेत मस्तपैकी. आता डेमो झालेले आहेत, आता आपण थोड्याशा ऑर्गनायझेशनच्या लेवलची हे करू, गोष्टी करू. आता तुम्हाला मी सांगितलेलं की S3 ही कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहे. तर कॉस्ट इफेक्टिव्ह कशी, तर मी माझ्या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला एक डॉक्युमेंट मिळेल ज्यामध्ये खूप साऱ्या प्रकारच्या मस्तपैकी इन्फॉर्मेशन मी स्टोअर करून ठेवलेली आहे. तर इथे तुम्हाला दिसतंय स्टोरेज क्लासेस आहेत. आता आपण काय करायचं, जेव्हा पण आपण ऑर्गनायझेशन मध्ये S3 नावाची सर्व्हिस यूज करतोय तेव्हा आपण हे स्टँडर्ड बघून स्टँडर्ड निवडायचे. आता याच्यामध्ये बरेच स्टँडर्ड आहेत. ठीक आहे. आता बरेच क्लासेस आहेत याच्यामध्ये. S3 स्टँडर्ड क्लास आहे, S3 स्टँडर्ड IA, अवेलेबिलिटी झोन, 1 झोन, S3 ग्लेशियर, असे बरेच टाईप आहेत. ठीक आहे. तर आपण याच्यानुसार बघणार आहे. तर हे तुम्हाला ऑफिशियल डॉक्युमेंट वर सुद्धा भेटणार आहे, तिथून तुम्ही रेफर करू शकता. कारण की या सगळ्या गोष्टी आपण आपल्या डोक्यात एवढ्या सगळ्या गोष्टी नाही घालू शकत आणि लक्षातही नाही ठेवू शकत. त्यामुळे हे तुम्हाला काही पाठांतर वगैरे नाही करायचं. ऑफिशियल AWS च्या डॉक्युमेंट वरती तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. इथे मी डॉक्युमेंटची रेफरल लिंक पण शेअर करते. ठीक आहे, ऑफिशियल डॉक्युमेंट. तर आता इथे काय आहे, क्लासेस कसे हे करायचे, चूज करायचे. आता सपोज तुम्हाला इथे कॉस्ट दिलेली आहे. आता सपोज कॉस्ट पर कॉस्ट मी आपल्याला जायचंय, सपोज एक्झाम्पल. तर आता इथे कॉस्ट मध्ये इथे तुम्हाला दिसते $0.2 म्हणजे डॉलर्स मध्ये आहे चार्जेस. ठीक आहे. आता हा जो क्लास आहे S3 ग्लेशियर डीप आर्काइव्ह, तर याचं मीनिंग काय आहे की पैसे तर आपल्याला कमी लागणार आहेत, बट ह्याचं जे ऍक्सेस टाइम आहे, म्हणजे तुम्हाला डाटा कधी भेटणार, रिस्पॉन्स कधी भेटणार, ते 12 ते 48 हार्स नंतर. तर आता सपोज एखादा डाटा आहे जो मला इन फ्युचर मध्ये लागणार आहे, पण खूप दिवसानंतर लागणार आहे, म्हणजे रेअर केस मध्ये लागणार आहे सपोज. तर मी काय करणार,
मी हा क्लास निवडणार. या क्लासमध्ये निवडल्यावर मला काय होणार, पैसे कमी लागणार आणि जेव्हा मला हा डाटा इन फ्युचर मध्ये पाहिजे तेव्हा मी रिक्वेस्ट टाकणार आणि 12 ते 48 तासांमध्ये तो डाटा माझ्याकडे येणार. बरोबर. अशा प्रकारे आपण हा क्लास निवडू शकतो. त्यानंतर सपोज आता मी एखादा डाटा ठेवलाय आणि तो माझा डाटा मी डेली बेसिसवर त्यावर काम करते आणि तो मला डाटा सारखा सारखा पाहिजे असतो विदिन अ सेकंड. तर मला जर पटकन पाहिजे असेल म्हणजे एकदम सेकंदामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही हा S3चा स्टँडर्ड घेऊ शकतात. यामध्ये काय होतं, यामध्ये पटकन तुम्हाला भेटतो, एकदम सेकंदामध्ये भेटतो, पण याचे चार्जेस थोडेसे वाढतील. आता इथे काय आहे चार्जेस, की इथे तुम्ही म्हणाल की मॅडम किती आहे चार्जेस, येऊन येऊन किती येणार आहेत, $0.02 म्हणजे एकदम पॉइंटच्या डॉलर्सनी येणार आहेत. पण मित्रांनो, जेव्हा तुम्ही ऑर्गनायझेशन ह्यूज डाटा असतो, खूप जास्त डाटा असतो, त्यावेळेस काय होतं की हे डॉलर्स मध्ये म्हणजे पॉइंट वर येत नाही तर डॉलर्स मध्ये याचं बिल येतं. त्यामुळे कधी पण हे क्लासेस निवडताना इथून व्यवस्थितरित्या तुम्ही बघून क्लासेस निवडायला पाहिजे. तर अशा प्रकारे हे क्लासेस पण आहेत आणि तुम्हाला ज्या ऑर्गनायझेशन मध्ये जे रिकमेंडेड क्लासेस आहेत, सिट विथ युअर मॅनेजर, सिट विथ युअर टीम, तुम्ही डेव्हऑप्स टीम बरोबर बसा, तुमच्या सिनियर मॅनेजर बरोबर बसा, डेव्हलपमेंट टीम बरोबर बसा आणि मग डिसाईड करा की तुम्हाला कुठला स्टँडर्ड पाहिजे, कुठला स्टँडर्ड निवडायचा आहे. आता जर सपोज मॅनेजर म्हणला की हा डाटा घे, हा डाटा घे स्टोअर कर, बट हा डाटा मला काही आता लगेच नाही लागणार, तू नंतर मला रिट्रीव्ह करू शकतो, ठीक आहे. तर अशा जर टायमिंगला पाहिजे तर मी हा क्लास नाही निवडणार, मी S3 ग्लेशियर डीप आर्काइव्ह हा क्लास निवडणार. तर अशा प्रकारे रिकमेंडेड तुम्ही इथून करू शकता. हे तुम्हाला ऑफिशियल डॉक्युमेंट वर पण मिळणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही S3 ची सर्व्हिस मस्तपणे शिकलेल्या आहेत. 2 डेमो तुम्ही आज केलेले आहेत. तर आता फटाफट या व्हिडिओला फटाफट लाईक करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकायची आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि अशा मित्राला शेअर करायचं ज्याला मराठीतून S3 सर्व्हिस शिकायची आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, जेणे नवीन सर्व्हिस मी घेऊन मराठीमध्ये तुम्हाला शिकवेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.